सध्या अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला आहे। येत्या 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे। या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात पायी वारी करत दाखल होतात। पंढरीच्या वारीचा भाग होता यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते। त्यामुळे ज्याला जसं जमेल, ज्या टप्प्यावर जमेल तिथे जाऊन तो वारीचा आनंद घेत असतो। टाळ मृदुंगाच्या गजरात दंग होत असतो। या वारीत वारकऱ्यांच्या रूपात आपल्याला विठ्ठल भेटतो असं म्हणतात। त्यामुळे प्रत्येक जण आवर्जून सेवेसाठी या वारीमध्ये जातोच। यामध्ये कलाकारही मागे नाहीत। आदेश बांदेकर, प्राजक्ता गायकवाड, सुरेखा पुणेकर, रिंकू राजगुरू यांच्यासह आता अभिनेत्री कोमल कुंभार देखील वारीमध्ये पोहोचली आहे। आपल्या पतीसह यंदा तिनं वारीचा आनंद घेतलाय। स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून ती आपल्या भेटीला आली होती। या मालिकेतील तिचं अंजू हे पात्र घराघरात पोहोचलं। या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण केलं होतं। मध्यंतरी तिने गोकुळ यशवंत सोबत लग्नगाठ बांधली। गोकुळ देखील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे। त्या दोघांचा प्रेमविवाह असून त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन ही लग्नगाठ बांधली होती। त्यामुळे त्यांच्या प्रेमाची आणि लग्नाची विशेष चर्चा झाली। आता लग्नानंतर दोघेही सुखाने संसार करतायत आणि यंदा ते जोडीने पंढरीच्या वारीत सहभागी झाले आहेत। टाळ मृदुंगांच्या गजरात दोघांनीही फुगडी घालत हरिनामाचा आनंद लुटलाय। कोमलने डोक्यावर तुळस घेतली होती, तर गोकुळ विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन चालत होता। त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। वारीला आला का? हो. कुठून आला? आम्ही कराड. होय. वासुदेव आला ना, वासुदेव आला. दरवर्षी येतात पालखीला? होय. राधा कृष्ण राधा. पंढरीच्या वारीत सहभागी झाल्याबद्दल कोमलच्या चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे। तुम्हाला ही जोडी आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा। आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। फक्त राजश्री मराठी शोबाज।